मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी भाजपची जय्यत तयारी सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार अशी माहिती समोर येत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर पासून 30 नोव्हेंबर पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचार सभा घेणार। राज्यातील छोटे भूखंड आता विनाशुल्क नियमित होणार। राज्य सरकारचे निर्देश। या निर्णयाचा राज्यातील 60 लाख कुटुंबांसह 3 कोटी नागरिकांना फायदा होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशावरून महसूल विभागाने याबाबतची कार्यपद्धती जारी केली असून 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत झालेल्या जमीन व्यवहारांना लागू होणार आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जारी केला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे पीक नुकसान तसेच मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिके पाण्याखाली जाणे या दोन्ही प्रकारच्या नुकसानींचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत करण्यात आला आहे। या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपमध्ये पक्षप्रवेशांचा वर्षाव, मनसेला मोठा धक्का। अभिनेते रमेश परदेशींचा भाजपात पक्षप्रवेश। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे। ह्यातच मनसे नेते अभिनेते रमेश परदेशींच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू होती। आज अखेर त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीला सुरुवात। दाखल अर्जांची छाननी झाल्यास आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू। या प्रक्रियेत दाखल उमेदवारी अर्ज कोण मागे घेणार यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।